नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री मातृवंदना योजना ज्या योजनेबद्दल जास्त बोलले जात नाही, परंतु योजना अत्यंत फायद्याची आहे आणि यामध्ये लाभार्थी ज्या महिला असतील त्या महिलांना पहिलं अपत्य असल्यास पहिल्या अपत्यासाठी 5,000 रुपये आणि पहिले अपत्य मुलगी असून आता दुसरे अपत्य होणार असल्यास त्या ठिकाणी 6,000 रुपये एक रकमी अशी रक्कम दिली जाते आणि यामध्ये अनेक लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत पैशांचे वितरण देखील झालेले आहे। तुम्ही प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत अजूनही लाभ घेत नसल्यास तुमच्यासाठी आता महत्त्वाची संधी असणार आहे, कारण याबाबतचे नवीन परिपत्रक राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे आणि त्यामुळेच प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी असणार आहे। आता या योजनेमध्ये नक्की नोंदणी कशी करायची, पात्रता काय असणार आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर लक्षात घ्या, ही योजना आहे कुणासाठी, तर लक्षात घ्या पहिल्या जिवंत बाळासाठी लागू असणार आहे। म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला बाळ होणार असल्यास त्या ठिकाणी मुलगा होऊ द्या मुलगी होऊ द्या, तुम्हाला कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी अडचण होणार नाही, तर तुम्हाला त्या ठठिकाणी रक्कम मिळणार आहे। आता दुसरं जिवंत बाळासाठी म्हणजे दुसरं जर बाळ तुम्हाला होणार असेल, लक्षात घ्या पहिलं आणि दुसरं म्हणजे काय, समजा एखाद्या महिलेचं पहिलं गरोदरपण आहे तर त्यावेळी तिला ही योजना डायरेक्ट लागू होते, त्यासाठी तिला काहीही करायची आवश्यकता नसते। आता जर समजा तुम्हाला पहिलं अपत्य जर मुलगा झाला असेल, पहिलं अपत्य काय झालं आहे मुलगा, तर त्या ठिकाणी तुम्हाला ही योजना दुसऱ्या अपत्यासाठी त्या ठिकाणी लागू होत नाही, हे समजून घ्या यामध्ये क्लिअरपणे। आणि जर तुम्हाला पहिलं अपत्य जर मुलगी असेल, जर तुम्हाला पहिलं अपत्य या ठिकाणी बघा जर मुलगी असेल तर ही योजना तुम्हाला दुसरं अपत्य होताना देखील त्या ठिकाणी लागू राहते आणि या योजनेमध्ये एकूण तुम्हाला रक्कम किती मिळणार आहे, तर 6,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला मिळते। आता ही रक्कम नक्की मिळते कशासाठी किंवा कुणासाठी, तर लक्षात घ्या याचं सर्वात महत्त्वाचं काम असतं की पोषण आहारासाठी। जी गरोदर महिला आहे तिला एक चांगला आहार मिळावा यासाठी ही सरकारकडून मदत केली जाते आणि यामध्ये पोषण आहार असेल आणि त्यासोबतच बघा महिलांची आरोग्य तपासणी व सुरक्षित बाळंतपण होण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला या योजनेअंतर्गत पैसे दिले जातात। आता यासाठी बघा आता मग प्रक्रिया काय किंवा स्वरूप कसं असणार आहे, तर लाभाचे स्वरूप बघा सर्वात पहिल्यांदा तुम्हाला 3,000 रुपये मिळतात। 3,000 रुपये कधी मिळतात, तर ज्यावेळी गर्भधारणा नोंदवल्यानंतर त्या ठिकाणी 6 महिन्यांच्या आत तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यावरती, लक्षात घ्या हे पैसे कुठे जमा होतात, तर आधार कार्डशी जे खातं तुमचं लिंक आहे त्या खात्यावरती तुमची ही योजनेची जी रक्कम असणार आहे ती जमा केली जाते। आता दुसरा लाभ नंतर 2,000 रुपये प्रमाणे तुम्हाला मिळतो। 2,000 रुपये कधी मिळतात ते, तर लक्षात घ्या यामध्ये बाळ जन्मानंतर त्याचं आवश्यक लसीकरण केल्यानंतर। लक्षात घ्या पहिला लाभ तुम्हाला कधी मिळतो, तर पहिला लाभ तुम्हाला गर्भधारणा नोंदवल्यानंतर त्या ठिकाणी 6 महिन्यांच्या आतमध्ये तुमच्या खात्यावरती हे 3,000 रुपये जमा केले जातात। या ठिकाणी बघा स्पष्ट लिहिलं आहे की 3,000 रुपये। त्यानंतर दुसरा लाभ कधी मिळतो 2,000 रुपयांचा, तर तुम्हाला जेव्हा बाळ होईल आणि ते बाळ झाल्यानंतर तुम्ही आवश्यक ते लसीकरण केलं आणि ते लसीकरण केल्याची माहिती सरकारला मिळाली की त्या ठिकाणी तुम्हाला 2,000 रुपयांचा लाभ परत जमा केला जातो। आणि तिसरा लाभ 1,000 रुपये कधी मिळतो, तर बाळाचा जन्म नोंदवून सर्व लसीकरण पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी परत तुम्हाला 1,000 रुपये जमा होतात। आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे यासाठी आवश्यक कागदपत्र काय असणार आहे, तर लक्षात घ्या यामध्ये लाभ घेणाऱ्याचे आधार कार्ड, लाभ घेणाऱ्याचे आधार कार्ड म्हणजे कोणाचे, तर जी महिला आहे त्या महिलेचे त्या ठिकाणी आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे। आता आधार कार्ड काय प्रत्येकाकडे असते, त्यामुळे यामध्ये काय तुम्हाला कुठल्याही डॉक्युमेंटची तुम्हाला जास्त गरज पडत नाही, आधार कार्ड। त्यानंतर काय आधार कार्डला लिंक असलेले बँक खाते, हे जे मी सांगितलं तुम्हाला की डीबीटी, कारण हे सर्व पैसे असतात ते पैसे डीबीटीच्या माध्यमातून वितरण केलं जातं, त्यामुळे आधार कार्डला बँक खाते लिंक असणे आवश्यक असणार आहे। त्यामुळे आधार कार्डला बँक खाते लिंक आहे का ते देखील तुम्हाला खात्री करायची आहे। आणि त्यानंतर सरकारी आरोग्य केंद्रात गर्भधारणा झाल्याची नोंदणी, म्हणजे सरकारी आरोग्य केंद्रामध्ये प्रेग्नंट असलेल्या महिलेची नोंदणी असणे किंवा ते प्रेग्नंट आहे अशी तुम्हाला त्या ठिकाणी दाखला त्या ठिकाणी द्यावा लागतो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बालकाच्या जन्म प्रमाणपत्राची प्रत, म्हणजेच की तुम्हाला बाळ झाल्यानंतर त्याच्या त्या ठिकाणी जन्माचा दाखला जो असतो तो दाखला त्या ठिकाणी हॉस्पिटलमधून तुम्हाला आरामात मिळून जाईल। आता नोंदणी कुठे करायची, तर लक्षात घ्या याची नोंदणी तुम्ही करू शकता एक तर जिल्हा आरोग्य अधिकारी आणि नाहीतर प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा अंगणवाडी सेविका। आता सुरुवातीला काय होतं की जी योजना होती आपली ही जी आपली योजना, या योजनेअंतर्गत सुरुवातीला ऑनलाईन पद्धतीने देखील नोंदणी प्रक्रिया सुरू होत होती, पण परंतु यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला किंवा चुकीच्या महिलांनी त्या ठिकाणी माहिती भरली आणि त्यामुळे सरकारने काय केलं आता की ऑनलाईन पद्धतीने नोंदणी पूर्णपणे बंद करून टाकली आणि त्यामुळे तुम्हाला आता ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागते। किंवा या ठिकाणी तुमची नोंदणी संदर्भात तुम्हाला कोणतेही प्रश्न असल्यास त्या ठिकाणी तुम्ही 14 408 या नंबरला तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता। हा सरकारचा नंबर असतो, त्यामुळे या नंबरला तुम्ही कॉल करून त्या ठिकाणी प्रधानमंत्री मातृवंदना योजना, माफ करा सारखं मुख्यमंत्री येते,
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत जे तुम्हाला प्रश्न आहेत त्या प्रश्नांसंदर्भात तुम्ही या ठिकाणी या नंबरला संपर्क करून सर्व माहिती देखील त्या ठिकाणी घेऊ शकता. परंतु जर मला विचाराल तर तुम्हाला सर्वात बेस्ट ऑप्शन असणार आहे अंगणवाडी सेविकांची भेट घ्या आणि अंगणवाडी सेविकांकडे याची नोंदणी करा आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आता यामधील अधिकचे काही जे प्रश्न तुमचे आहेत तर ते प्रश्न बघा या ठिकाणी कोणाकोणासाठी आहे तर सर्व स्तरावरील गरोदर व स्तनदा मातांना या योजनेचा लाभ मिळतो. त्यानंतर बघा पहिला, दुसरा व तिसरा लाभ मिळवण्याकरता आधार कार्ड, बँक पासबुक, पहिल्या पानाची जी काय आहे त्या गोष्टी नॉर्मल गोष्टी आहेत, एवढं काही विशेष नाही यामध्ये. पण योजनेचा लाभ नक्कीच मिळतो. मागील वर्षामध्ये आपण पाहिलं की यावेळी मार्च ते जवळपास तुम्हाला सांगतो मी ऑगस्ट महिन्यापर्यंत या योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती वितरित करण्यात आलेला आहे. अनेक लाभार्थ्यांना पैसे जमा झाले आहेत. परत पैसे जमा झाल्याची जेव्हा आम्ही माहिती टाकतो तेव्हा तुम्ही विचारणार की योजना काय होती, आता आम्ही नोंदणी करू शकतो का, तर परत नोंदणी करता येत नाही. आताच तुमच्या जवळचे जे काही असणार आहे त्या सर्वांना ही व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा आणि अशाच कामाच्या माहिती आणि अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला अशाच पद्धतीची माहिती आपण रेग्युलर घेऊन येत असतो. जय महाराष्ट्र.